नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की कुंभ राशी 21 ते 27 जून या आठ दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या राशीमध्ये कोणता चमत्कार घडणार आहे. तर याची आपण संपूर्ण माहिती तुमचं राशीवाणी काय असणार आहे हे पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्यासाठी 21 ते 27 जून हा काळ साधासुद्धा नसणार आहे. कारण 21 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अशा घटना आहेत आपण जाणून घेणार आहोत, ज्या ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवल्या आहेत. ज्योतिषशास्त्राचे संकेत सांगत आहेत की या 7 घटनांपैकी काही अशा घटना आहेत ज्या तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवतील. काही तुमच्या नातेबंधनात नवीन दिशा देतील, तर एका घटना अशी घडेल जी तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकते. मात्र कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला 7वी घटना जी आहे ती अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वाची असणार आहे. अनेक लोक ती घटना ऐकल्यानंतर म्हणतात की हेच तर माझ्यासाठी किंवा माझ्या आयुष्याबद्दल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर मित्रांनो तुम्ही 21 जून नंतर ब्रह्मदेवाने कुंभ राशीच्या भाग्यात लिहिलेले या 7 घटना कोणत्या आहेत ज्या तुम्हाला मी आता इथून पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओवर नीट लक्ष देऊन ऐका. कुंभ राशीच्या मित्रांनो, 21 जून नंतर तुमच्या जीवनात अशा काही घटनांचे संकेत मिळणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहिलेल्या या 7 घटना आता हळूहळू उलगडू लागणार आहेत. काही घटना तुम्हाला आनंदाश्रू देतील, तर काही सावध करतील, तर काही तुमचे संपूर्ण भविष्य बदलून टाकतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, शनिदेवाची कृपादृष्टी आणि काळाचा प्रभाव यामुळे हा काळ कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे. कारण शेवटी अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतात. एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पहिली घटना असणार आहे आर्थिक दिलासा. बराच काळ पैशाची चिंता असणाऱ्या कुंभ राशीच्या मित्रांसाठी आता मोठा दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आले आहेत. जुने व्यवहार पूर्ण होतील. अचानक धनलाभाची संधी निर्माण होईल. एखादा जुना गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता असणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकंच तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. कारण आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास बाहेर वाढेल. आणि पहिल्या घटनेचा विस्तार, तुम्ही अनेक वेळा निराशा होऊन माझे नशीबच खराब आहे असं म्हणलं असाल. पण आता काळ बदलत आहे. मेहनतीचे फळ मिळण्यास तुम्हाला आता सुरुवात होईल. आर्थिक अडचणीमुळे थांबलेली काही कामे तुमची पुन्हा सुरू होतील. कुटुंबातील काही चांगले करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि उतावळेपणा निर्माण होऊ देऊ नका. प्रत्येक काम हे नीट विचार करून पूर्ण करा. दुसरी घटना आहे की घरात आनंदाचे वातावरण. घरातील मतभेद कमी होतील. दुरावलेली नाती पुन्हा जुळतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. अनेक दिवसापासून तणावाखाली असलेल्या वातावरणात शांतता निर्माण होईल. तुमच्या शब्दांना महत्त्व दिले जाईल. कुटुंबातील लोक तुमच्या मतांवर ठाम राहतील आणि तुमच्या मतांचा आदरही करतील. कुंभ राशीच्या मित्रांनो, पुढील घटना अशी आहे जी अनेकांच्या आयुष्यातील मोठे रहस्य उलगड करणार आहेत. विशेषतः 4थी आणि 5वी घटना ऐकल्यावर तुम्ही नक्की म्हणाल, हे तर अगदी माझ्यासोबत घडत आहे. तर ज्यांच्याशी तुमचे संबंध बिघडले होते त्यांच्याशी पुन्हा संवाद सुरू होईल. कुटुंबातील एखादा वाद मिटू शकतो. घरात हसू आणि आनंदाचे वातावरण परत येईल. मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती वेळ आता जवळ आली आहे. तिसरी घटना अशी आहे की सावध राहण्याचे संकेत तुम्हाला देणार आहे. तुमच्या आसपास प्रत्येक व्यक्ती तुमचे भलेच इच्छितो असे नाही. एखादी व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर येऊ शकते. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. गुपित सर्वांसोबत शेअर करू नका. व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासा. भावनांच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा. हे तिसऱ्या घटनेचे विस्तार. या काळात तुमची निर्णय क्षमता वाढेल. चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची बुद्धी मिळेल. कारण संकटातून बाहेर तुम्हाला प्रत्यक्ष स्वामीच काढणार आहेत. त्यांची कृपा तुमच्यावर राहणार आहे. त्यामुळे
घाबरू नका, संयम ठेवा. चौथी घटना, नोकरी आणि व्यवसायात प्रगती. नोकरी करण्यासाठी पदोन्नती योग निर्माण होत आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन ग्राहक मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. मेहनतीला योग्य न्याय मिळेल. बेरोजगार लोकांची चांगलीच बातमी मिळण्याची शक्यता आहे. आता उरलेल्या 3 घटनांपैकी एक घटना अशी आहे जी तुमच्या नशिबाचा खेळ बदलू शकते. विशेषतः 6वी घटना ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी देखील येऊ शकतं. तर ती घटना अशी आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कामात आलेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतो. नवीन कामं सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. पाचवी घटना, शत्रूवर विजय मिळवता येणार आहे. तुमच्या विरोधात बोलणारे लोक शांत होतील. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागू शकतात. अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य तुम्हाला मिळेल. शनिदेवांच्या कृपेने सत्याचा विजय होईल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोक प्रभावित होतील आणि तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढणार आहे. अनेक दिवसापासून कुंभ राशी, तुमच्या मनात दडलेली भीती तुम्हाला स्वतःची ताकद जाणवेल. संकटावर मात करण्याची शक्ती मिळेल आणि मला जर योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर तुम्ही प्रत्येक घटना किंवा प्रत्येक अडचणीमध्ये पुढे जाताल. 6वी घटना अशी असणार आहे, प्रेम आणि नात्यामध्ये आनंद. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग निर्माण होतील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत गैरसमजूत दूर होईल. भावनिक आधार मिळेल आणि नातेसंबंध अधिकच मजबूत होतील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, आता ती वेळ आली आहे जिची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होता. ती म्हणजे ब्रह्मदेवाने लिहिलेली 7वी आणि सर्वात मोठी घटना. अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारी ठरू शकते. जर तुम्ही आत्तापर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी लिहिलं नसेल तर नक्की लिहा, कारण ही 7वी घटना ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी लिहून ठेवलेली होती. ती तुम्हाला ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. 7वी घटना अशी असणार आहे की आयुष्य बदलणारा संकेत. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या शेवटच्या घटनेनुसार कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अशी संधी येणार आहे जी त्यांचे भविष्य बदलून टाकणार आहे. अनेक वर्षाची प्रतीक्षा संपणार असून एखादी मनोकामना तुमची पूर्ण होणार आहे. खूप दिवसापासून तुम्ही जी प्रार्थना करत होता, जी इच्छा देवाकडे मागत होता, ती इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आता तुम्हाला देणार आहेत. तर ही संधी ओळखणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे कुठलेही निर्णय घाईघाईने घेऊ नका. जे अशक्य वाटत होते ते आता शक्य होणार आहे. दुःखाचे दिवस संपून आनंदाचे दिवस सुरू होण्याची वेळ आता जवळ आली असून त्यामुळे कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि श्रद्धा कधीही सोडू नका. आता यासाठी उपाय काय करायचे आहेत तर बघा. संध्याकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर 2 उदबत्त्या लावा. त्या पूर्ण जळेपर्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. कुंभ राशीच्या मित्रांनो, या 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम घडेल असे तुम्हाला वाटतं? किंवा कुंभ राशीच्या मित्रांनो, आपण आज जाणून घेतलेल्या या 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या जीवनाशी संबंधित असणार आहे? तुम्हाला सर्वाधिक जुळती वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि या 7 घटनांचे तुम्ही निरीक्षण देखील करा, कारण या 7 घटना तुमच्या बरोबर घडत असणार आहेत. ते तुम्हाला जाणवणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण या घटनातूनच तुम्हाला काही संदेश मिळणार आहे. त्या संदेशातून तुमचा अत्यंत महत्त्वाचे तुम्ही निर्णय घेऊ शकता. ज्योतिषशास्त्रीय, आध्यात्मिक आणि रहस्यमय भविष्यवाणीतून तुमची ही 7 महत्त्वाचे संकेत तुमच्या राशी भविष्यामध्ये घडणार आहेत. त्यामुळे कुंभ राशी 21 जून ते 27 जून यामध्ये तुमच्या राशीमध्ये 7 दिवसात मोठा चमत्कारिक 7 संकेत तुम्हाला मिळणार आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. ही संधी पहा आणि ओळखा. धन्यवाद.